नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप खंडागळे स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल आगरी लाईफ मध्ये। तर आज आपण मटर पनीरची रेसिपी करणार आहोत। हो मित्रांनो, लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी मटर पनीर रेसिपी पाहूया कशी होते ते। आणि ही रेसिपी आणि त्याचं साहित्य आपल्याला दाखवणार आहे दीपा। तर चला आता आपण दीपा आपल्याला रेसिपी दाखवणार आहे, तर ती पाहायला जाऊया। तर चला। नमस्कार मंडळी, तर आता माझ्या पद्धतीने मी मटर पनीर कसं बनवते त्याची रेसिपी आज मी तुम्हाला चला तर मित्रांनो, मटर पनीरसाठी काय काय साहित्य लागते ते आता आपण पाहूया। तर दीपा, आपल्याला मटर पनीरसाठी काय काय साहित्य लागेल हे जरा सांग। पनीर घेतलेला आहे कापून, वाटाणे घेतले सोलून, काजू इथे 5-6 घेतलेले आहेत भिजत घातलेले, कांदा, लसूण, टोमॅटो, थोडी कोथिंबीर, आलं, खडे मसाले लागणार आहे, तेल आणि मसाले नंतर चवीनुसार। चला तर मित्रांनो, आपण सोप्या आणि साध्या पद्धतीने मटर पनीर रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिले आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत। तेल आपण जास्त टाकलेलं आहे कारण की आपल्याला त्याच्यात पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। तेल तापून झालं की कापलेलं पनीरचे तुकडे आपण तेलामध्ये फ्राय करून घेत आहोत। तर मित्रांनो, आता 4 ते 5 मिनिटं फ्राय झाल्यावर आपण आता ते पलटून घेतलेले, साधारण एक साइड फ्राय झालेली आहे आणि आता आपण ती दुसरी साइड फ्राय करून घेणार आहोत। तर मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता साधारण फ्राय झालेले आहेत आणि आता आपण ते काढून घेणार आहोत। आणि तर मित्रांनो, आपण ते पनीरचे तुकडे साध्या पाण्यामध्ये काढून घेतलेले आहेत। साध्या पाण्यामध्ये पनीरचे तुकडे काढून घेतल्यामुळे ते चिवट होत नाही आणि मऊ लुसलुशीत खायला खूप छान वाटतात। त्याचप्रमाणे वाटाणा देखील फ्राय करून घ्यायचा आहे। वाटाणा ग्रेव्ही मध्ये लगेच शिजत नाही, त्याच्यामुळे आपण थोडासा वाटाणा फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून ग्रेव्ही मध्ये टाकल्यावर ते शिजलं गेलं पाहिजे। वाटाणा फ्राय करणं म्हणजे जस्ट 30 सेकंद परतून घ्या, जास्त वेळ शिजवू नका। तर मित्रांनो, अर्धा मिनिटभर आता आपण हे परतून वाटाणे सर्व आता काढत आहोत। अशा प्रकारे वाटाणा परतून घेतल्यावर ग्रेव्ही मध्ये शिजायला मदत होते, लवकर शिजतं। चला तर मित्रांनो, आता आपण मटर पनीरची ग्रेव्ही तयार करूया। त्यासाठी आपण 2 मीडियम आकाराचे कांदे मोठ्या आकारात चिरून घेतलेले आहेत आणि ते मंद तेलावर फ्राय करून घेत आहोत। कांदा किती शिजवावा, तर कांदा साधारण नरम होईपर्यंत शिजवावा आणि कांदा लवकर नरम होण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ ऍड करणार आहोत, म्हणजे कांदा लवकर नरम पडतो। कांदा थोडासा मऊसर लाल झाला की आपण त्यामध्ये लसूण आणि आल्याचे तुकडे मिक्स करणार आहोत। आपण आल्याचे आणि लसणाचे तुकडे मोठेच ठेवलेले आहेत कारण की आपल्याला ती ग्रेव्ही बनवायची आहे आणि आपण ते मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत, त्यामुळे आपण ते तुकडे मोठेच ठेवलेले आहेत। आलं लसूण टाकून अर्धा मिनिट परतल्यावर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो आणि टोमॅटो टाकून आपण ते परतून घेणार आहोत। आपण 2 टोमॅटो घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि आता हे टोमॅटो नरम होईपर्यंत आता आपण परत परतून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता, कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आणि आता हे मिश्रण आपण टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। टोमॅटो नरम होतानाच आपण भिजवलेले काजू देखील त्यामध्ये ऍड करणार आहोत। काजू ऍड केल्याने ग्रेव्हीचं टेक्स्चर खूप छान होतं, चव खूप सुंदर येते। आता आपण झाकण ठेवूया आणि सर्व नरम होईपर्यंत आपण शिजवून घेऊया।
तर मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता आपलं सर्व मिश्रण खूप छान असं नरम झालेलं आहे. आता आपण सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण हे मिश्रण डिशमध्ये काढून घेत आहोत आणि जे तुम्हाला जास्तीचं तेल दिसत आहे त्याचा यूज आपल्याला ग्रेव्ही बनवताना होणार आहे. तर मित्रांनो, आपण आता हे परतून घेतलेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहोत आणि त्या मिश्रणाबरोबर आपण कोथिंबीर देखील थोडी घेणार आहोत आणि हे मिश्रण सर्व वाटून घेणार आहोत. चला तर वाटून झाल्यावर तुम्हाला पुढे दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे. चला तर मित्रांनो, आता आपण मटर पनीरची ग्रेव्ही बनवायला सुरुवात करणार आहोत आणि आपलं मगाशी राहिलेलंच तेल आता आपण यूज करणार आहोत आणि आपण आता सुरुवात करणार आहोत. पहिलेच आपण खडे मसाले घेतलेले आहेत. या खडे मसाल्यामधील थोडंसं पानं, दालचिनी, जिरं, मिरी असं सर्व थोडं थोडं घेतलेलं आहे आणि आपण आता ते तेलावर परतून घेणार आहोत. खडे मसाले साधारण तेलावर परतल्यावर आपण त्यामध्ये आपण मागाशी केलेलं जे वाटण आहे ते ॲड करणार आहोत आणि हे मिश्रण सगळं मिक्स करून घेणार आहोत. आपण केलेलं वाटण चांगलं मिक्स करून झाल्यावर आपण त्यामध्ये थोडी हळद, थोडा मसाला असं ॲड करून घेणार आहोत. हा आपला घरचाच तिखट मसाला आहे, दुसरं काही नाही. आणि नंतर आपण जे वाटणाचं पाणी केलेलं ते त्यात ॲड करणार आहोत. वाटण वाटून झाल्यावर जे पाणी राहतं ते ॲड केलेलं आहे आणि मसाला, हळद आणि हे वाटणाचं पाणी एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण त्यामध्ये सुहानाचा पनीर मसाला आणलेला आहे तो ॲड करणार आहोत. तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकता. तुम्ही पाहू शकता आपण आता त्यात तो मसाला टाकलेला आहे आणि आता परत सर्व मसाला एकदम मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायचा आहे. सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर आपण त्यामध्ये आता मटारचे दाणे ॲड करत आहोत. मटारचे दाणे ॲड करून तेही एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे. त्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकत आहोत आणि ज्या पाण्यामध्ये आपण हे पनीरचे तुकडे टाकलेले होते ते पाणी देखील त्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही छान होईल. आपल्याला हवं तेवढं पाणी ॲड करून आता आपण हे मिश्रण झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे शिजवून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपलं मटर पनीर किती छान असं तयार झालेलं आहे. खूप सुंदर असा रंग देखील आलेला आहे आणि आता आपण ह्यावर थोडीशी कोथिंबीर गार्निशिंग साठी टाकणार आहोत आणि आपलं मटर पनीर तयार झालेलं आहे. चला तर मित्रांनो, आपलं मटर पनीर कसं झालंय ते पाहूया. आपण थोडंसं मटर पनीर डिश मध्ये घेतलेलं आहे आणि आता पाहूया ते कसं लागतंय.
खरोखर मित्रांनो खूप छान असे झालेली आहे पनीर मटरची भाजी. तुम्ही नक्की करून पहा. खूप छान अशी चव येते आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी आपल्याला करता येते. Like, comment, and subscribe.